नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद पुन्हा भेटतोय आपण नवीन अशा व्हिडिओमध्ये. सो एक गोष्ट तुमच्याबरोबर शेअर करायची होती, म्हणजे आत्ताच कालची गोष्ट आहे. कशा प्रकारे आजकाल आपण इम्पेशंट होत चाललेलो आहोत. अजिबात कुठल्याच प्रकारचे पेशन्स आपल्याकडे नाही आहेत, त्याचं उदाहरण. आणि आजकालची एक जनरेशन, जी यंग पिढी आहे, ती कशा प्रकारे एक रिॲक्ट करते प्रत्येक गोष्टीला आणि त्याचे काय दुष्परिणाम होत चालले आहेत. सो त्याच्यावरतीच मला थोडंफार बोलायचं होतं. बेसिकली काल संध्याकाळी मी म्हणजे घरातून बाहेर पडलो आणि आपल्याला माहिती आहे की जो काही एक स्टेशनच्या नियरबायचे रोड असतात, सो तिकडची आपल्याला कंडिशन माहिती आहे की फुल ऑफ ट्रॅफिक असते, म्हणजे अक्षरशः माणसांना चालायला जागा नसते. सो अशा रोडवरती जिकडे 4 रस्ते एकत्र येतात, सो चारी बाजूने गाड्या आहेत. म्हणजे स्टेशनवरून घरी जाणाऱ्यांची ट्रॅफिक आहे, मग ते चालत आहेत लोक किंवा गाड्यांमध्ये आहेत किंवा स्टेशनला येणारे, कारण स्टेशनवरती शॉपिंग करणारे लोक बरेच आहेत. सो आणि संध्याकाळची वेळ, प्रत्येकजण आपल्या घरातून बाहेर पडला आहे. सो आणि प्रत्येक गाडी जी आहे, मग ती 4 व्हीलर असेल, 2 व्हीलर असेल किंवा मोठ्या गाड्या असतील किंवा बाईक, स्कूटर, सो ह्या आपापल्या परीने रस्ता काढण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि ऑलमोस्ट आपण म्हणू शकतो की 0 स्पीड आहे, बंपर टू बंपर ट्रॅफिक आहे. सो अशा कंडिशनमध्ये काय झालं की एक मुलगी, जी आपल्याला माहिती आहे की जे बायकर्स असतात किंवा ज्या छोट्या गाड्या असतात ते रस्ता काढायचा प्रयत्न करतात. सो अशाच प्रकारे एक मुलगी, तिने आपला एक रस्ता काढायचा प्रयत्न करते आणि तिने थोडासा एक्सी दाबला. तिची गाडी पुढे आली थोडीशी आणि तेवढ्यातच समोरच्या साईडने एक कारवाली, एक कार होती. सो ती कारसुद्धा तिने थोडासा एक्सी दाबला आणि थोडंसं पुढे आली. आणि हे झाल्यानंतर मित्रांनो, आपण विचार करू शकतो की त्या गाडीचा जो बंपर आहे, म्हणजे पुढचा जो पार्ट आहे बोनेटचा, तो अक्षरशः त्या ॲक्टिवाला किंवा त्या स्कूटरला टच झाला, त्या मुलीच्या गाडीला. आणि अशा प्रकारे टच झाला की त्या मुलीची गाडी जागेवरून जस्ट तिला कळलं की मला ह्या गाडीने टच केलं आहे, बस एवढंच. एवढं केल्यानंतर म्हणजे ती बाईक, आपण म्हणू शकतो की जर एका गाडीला टक्कर लागते तर कशा प्रकारे त्याचा इम्पॅक्ट होतो, की ती स्कूटर खाली पडेल किंवा त्या माणसाला काही लागेल. तो असा काही प्रकार झाला नाही, कारण हलकासा टच झाला त्या गाडीला. ती मुलगी तिच्या गाडीवरती आहे तशीच उभी आहे, पण त्या मुलीचा इगो हर्ट झाला की भाई, तू मला कशा प्रकारे, तुझी गाडी मला टच झाली आणि ती झालीच का. सो या विषयावरून त्या मुलीने काय केलं मित्रांनो, त्या ठिकाणी रिॲक्ट केलं. आणि रिॲक्ट करून तिने काय केलं, आपली स्कूटर जी आहे, आपल्याला माहिती आहे की स्कूटरला चारी बाजूने मडगाड असतं. सो तिने काय केलं, तिच्या गाडीला काही नुकसान झालं नाही, काही नाही. फक्त ती कार थोडीशी पुढे आली आणि तिला हलकीशी टच झाली. सो त्यामुळे त्या मुलीने काय केलं मित्रांनो, आपल्या गाडीचा जो मडगाड आहे, त्या गाडीच्या मडगाडने अक्षरशः त्या कारला पूर्ण ती घासत गेली. आणि त्या माणसाकडे, त्या कारमध्ये रागाने बघत, तिच्या चेहऱ्यावरती ते एक समाधान होतं की मी काहीतरी केलं. आणि त्या कारमध्ये लुक देत ती पुढे निघून गेली. म्हणजे ना डोक्यावरती हेल्मेट, ना कुठल्या प्रकारचे एक अंडरस्टँडिंग घेता ती रागाने निघून गेली. मित्रांनो, हा जेव्हा सिनॅरिओ बघितला तेव्हा मी कारमध्ये बघितलं की कारमध्ये कोण बसलेले आहेत. तर नजर गेली आणि नजरेमध्ये मित्रांनो 2 माणसं होती आणि म्हणू शकतो की 55 ते 60च्या आसपास त्यांचं वय असावं. एक कपल होतं, त्या आजी बाजूला बसल्या आहेत. ते आजोबा ते ड्राईव्ह करत आहेत आणि ते ड्राईव्ह करत करत अशा प्रकारे त्यांनी, म्हणजे त्यांच्याकडे बघून एवढं कळलं की यांच्याकडे किती समाधान आहे, किती त्यांच्याकडे पेशन्स आहेत, किती ते शांत आहेत. ना कुठल्या प्रकारचं मित्रांनो त्यांच्या चेहऱ्यावरती राग होता, ना कुठल्या त्यांच्या चेहऱ्यावरती एक कंप्लेन होती. एकदम शांत होते ते. आणि त्या मुलीला ते काही बोलू शकले असते, कारण
ती सिच्युएशन तशी होती, ना त्या कारवाल्याची चूक म्हणू शकतो आपण किंवा ना त्या मुलीची चूक म्हणू शकतो, पण अशा सिच्युएशनला कशा प्रकारे हँडल करायचं आणि मोठं होऊन कशा प्रकारे त्या गोष्टीला समजून मित्रांनो त्या गोष्टीतून बाहेर पडायचं, बेसिकली ही जी कला आहे किंवा ती जी सहनशक्ती आहे म्हणू शकतो आपण, ती त्या कपलकडे होती. एका अर्थाने बघायला गेलं तर आपण म्हणू शकतो की ते 60 ज्यांचं वय म्हणालो मी, की हां म्हणजे एवढी जर वयाची वर्ष निघून गेली आहेत तर माणसाला अनुभव येतो आयुष्य जगण्याचा, आयुष्य जगण्याची कला असते. जर आपण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये एक मोठं काहीतरी भांडण करायला गेलो तर मित्रांनो तुम्ही तुमचा आयुष्याचा जो आनंद आहे ना तो कुठेतरी खराब करताय. तर ते कपल मित्रांनो एवढं शांत होतं आणि एवढं सुंदर प्रकारे त्यांनी जी सिच्युएशन हँडल केली. त्यांना सुद्धा वाईट वाटलं असेल की त्यांची सुद्धा कार आहे, ज्यांची गाडी आहे त्यांना त्या गाडीची किंमत कळते की एक स्क्रॅच जरी आला ना तरी कितीतरी हजार आपल्याला तो स्क्रॅच काढावे लागतात. पण ते कपल मित्रांनो किती शांत होतं, ना कुठल्या प्रकारची कंप्लेंट, ना कुठल्या प्रकारचा गोंधळ, ना कुठल्या प्रकारचं एक भाव त्यांच्या चेहऱ्यावरती होते. अशा प्रकारे एकदम शांत सरळ एकदम ते कपल होतं. त्या गोष्टीतून सिनारिओमधून एक गोष्ट जी मला शिकायला मिळाली की कधी कधी मित्रांनो आपण आयुष्य जगत असताना काही गोष्टी खूप खेचून धरतो. ज्या प्रकारे त्या मुलीने एवढीशी गोष्ट होती, ती तिच्या ॲक्टिवावरून स्कूटरवरून पडली, म्हणजे एवढा मोठा इम्पॅक्टच झाला नाही की तिला काही लागलं किंवा तिची गाडी खाली पडली किंवा तिला मोठा धक्का बसला, काही नाही. फक्त प्रेमाने एखाद्याला स्पर्श करावा तशी ती गाडी टच झाली. त्या काकांनी त्या आजोबांनी बरोबर ब्रेकसुद्धा दाबला. पण जो इगो मित्रांनो म्हणतो ना की तो जर एखाद्यामध्ये आला तर कशा प्रकारे नुकसान होतं. हालाकी त्या काकांच्या गाडीचं नुकसान झालं म्हणेन मी, त्या आजोबांच्या गाडीचं नुकसान झालं, पण माणुसकी म्हणून किंवा कशा प्रकारे एक शांत होऊन सरळ होऊन एक या आयुष्याचा आनंद घेता येऊ शकतो ते उदाहरण त्या काकांनी दिलं. नक्कीच मित्रांनो त्याच्यातून ते इझिली बाहेर पडतील. तो जो काही खर्च असेल तो सुद्धा होईल, ती गाडीसुद्धा रिपेअर होईल. पण मित्रांनो ती जी मुलगी आहे तिने ती मुवमेंट खराब केली, त्या सिच्युएशनला ती रिॲक्ट झाली आणि त्यामुळे आपलासुद्धा टेम्पर तिने खराब केला, घालवला आणि समोरच्याचं नुकसानसुद्धा केलं. तर अशाच वेळेला ती जर थोडंफार समजून तिने ती गोष्ट हँडल केली असती की नाही, ज्या प्रकारे मी ट्रॅफिकमध्ये घुसले, ज्या प्रकारे मी सुद्धा ब्रेक दाबला तसाच या आजोबांनी सुद्धा ब्रेक दाबला आणि हलकीशी गाडी टच झाली. ही म्युच्युअल अंडरस्टँडिंग व्हायला हवी होती, पण लॉस झाला तो त्या मुलीचा झाला. कारण हे जे गुण आहेत मित्रांनो तर कुठे ना कुठे पुढे जाऊन त्याचा आपल्यालाच त्रास होतो. तर मित्रांनो जी कमालीची हुशारी किंवा कमालीची जी एक पेशन्स जे त्या आजोबांनी दाखवले, त्या कपलने दाखवले, खरंच त्यांच्या त्या पेशन्सला, त्यांच्या त्या समजूतदारपणाला सलाम आहे. आणि जेव्हा ही जीवन जगण्याची कला जेव्हा माझ्यामध्ये येईल, जेव्हा तुमच्यामध्ये येईल, तेव्हा जीवन किती म्हणजे लाईफ किती इझी होऊन जाईल. म्हणजे प्रत्येक गोष्टीला रिॲक्ट करणं किंवा कसं प्रत्येक गोष्टीला एक खेचून धरणं. आपण बऱ्याचदा ऐकतो की एखादी समुद्रावरती वाळू आपण जर जेवढ्या ताकदीने आपण जेव्हा मुठीमध्ये पकडून धरतो मित्रांनो तेवढ्याच प्रकारे ती एक खाली निघून जाते आपल्या मुठीतून. तोच प्रकार आहे मित्रांनो. आयुष्यातले प्रॉब्लेम, आयुष्यातल्या अडचणी किंवा एखादी सिच्युएशन आपण ज्या प्रकारे घट्ट पकडण्याचा प्रयत्न करू तेवढ्याच प्रमाणात ती एक जास्त प्रमाणात ती आपल्या हातातून निघून जाणार आहे किंवा ती मुवमेंट खराब होणार आहे. सो नक्कीच अशा गोष्टी इम्प्लिमेंट करणं आपल्या गरजेचं आहे. आणि आजकालचे जे यूथ आहेत जे ज्यांच्यामध्ये अजिबात सहनशक्ती नाही आहे किंवा जे रिॲक्ट म्हणजे एखाद्या गोष्टीला करतात, सो त्यांनीसुद्धा शिकणं गरजेचं आहे की कशाप्रकारे मी माझंसुद्धा लाईफ एक इझी करेन, समोरच्याचंसुद्धा लाईफ इझी करेन. आणि काही म्हणजे त्या मुलीला एखाद्या मुमेंटला वाटलं असावं की मी काहीतरी आयुष्यामध्ये मोठं केलं, मी काहीतरी जिंकले त्या आजोबांच्या गाडीला स्क्रॅच मारून एवढा मोठा. पण नाही मित्रांनो, आपल्या सर्वांना याचं उत्तर माहिती आहे. सो नक्कीच मित्रांनो ह्या गोष्टी आपण इम्प्लिमेंट करू. मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, म्हणजे नक्कीच या गोष्टी आपल्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट करून आपण सुद्धा आयुष्याचा आनंद घेऊया, समोरच्याला सुद्धा त्याच्या आयुष्याचा आनंद घेता आला पाहिजे असे प्रयत्न करूया. धन्यवाद.